सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे दर्शनाला. 5:30 वाजताची पण गर्दी बघा तुम्ही. इथं नाही भरपूर गर्दी, दर्शनाला भरपूरच गर्दी असणार आहे. हे आहे समाधी मठात आलेले आहे आम्ही पहिल्यांदा दर्शन घ्यायला. तर आम्ही डायरेक्ट नाही पोहोचलेलो. इथं आम्ही कसं पोहोचलो हे बघण्यासाठी तुम्हाला आधीची व्हिडिओ बघायला लागणार आहे. आम्ही कालच आलेलो इथं, तर आधीची व्हिडिओ पहिल्यांदा बघा आणि मग या व्हिडिओवरती या. आय बटनमध्ये लिंक देतो मी तुम्हाला. बघा 8 वाजताची गर्दी. माझं झालेलं आहे दर्शन. समाधी मठाच्या इथलं दर्शन घेतलं आत्ता आम्ही. आता रूमवर चाललो आहे, जरा पोराला फ्रेश करायचं, आंघोळ वगैरे घालायची आणि जरासा आराम करून खाऊन काहीतरी मग वटवृक्ष मठात जाणार आहे. इथं हे जे आहे ना, तिथं अन्नछत्रच होते. बघा हे जे स्कॅनर आहे ना, त्या स्कॅनरवरनं तुम्ही डोनेशन पण देऊ शकता अन्नछत्र होण्यासाठी. 5 मजली अन्नछत्र होणार आहे. कारण इथं जे अन्नछत्र आहे ना ते छोटं पाळायला लागले आता आणि पूर्ण लाईन लागलेली असती. खूप गर्दी होती इथं, त्यामुळे इथं बनतं आहे. तर चांगलं काम आहे, डोनेशन करा. बघा अजून पण विस्कटलेलंच आहे. आमचं आम्हीच टाकलं, तो का आला नाही, रात्री लेट झालं. या अशी रूम आहे. माझं घर सापडलं 9 वाजले. घरी येऊन जरा आराम केला. सकाळी लय लवकर उठलो होतो ना, 4 वाजता 4-5 वाजता. आता नाश्ता करणार पहिल्यांदा आणि मग इथल्या वटवृक्ष मठामध्ये जाणार दर्शनाला. पहिल्यांदा नाश्ता बघता बाबा. चालू आहे नाश्त्याला. जरा चालत लांब यावं लागतं, पण एक नंबर टेस्ट आहे. एकदा खाल्लं होतं मी, दरवेळेस इथंच खातो. बघा हां एवढं तरी झालेलं आहे. हां ते आमच्या दोघांना मसाला आणि ते शिवासला साधा डोसा. सगळं करून छान दर्शन वगैरे घेऊन आता रूमवरती आलेलो आहे. जस्ट कालच्या व्हिडिओमध्ये रूम दाखवली आहे, आत्ता परत एकदा रूम दाखवतो. काय नाही, इथून एंट्री आहे. इथं आल्यावर 2 हे बेड आहे, इथे गॅलरी आणि इथून आतमध्ये वॉशरूम. साफसफाई वगैरे सगळं नीट आहे. पण 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक गोष्ट जी चांगली पण आहे आणि त्याचा काही जास्त उपयोग होऊ पण शकत नाही, कधी कधी होऊ पण शकतो. ती अशी रूम घेतली तर 24 तासासाठी भेटते. कानापूरला पण 24 तासासाठीच भेटते. भक्तनिवासमध्ये भक्तनिवास सोडून बाहेर कुठंच भेटत नाही. अशी 1 नाईटसाठीच भेटते. प्राईज आहे 1100 रुपये. नॉन AC आणि AC 2200 रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाचं UPI ट्रान्झॅक्शन होत नाही, कॅशच द्यावं लागणार तुम्हाला. तर कॅश घेऊन घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी मगाशी तुम्हाला दाखवले ना QR कोड दिलं आहे ते भक्तनिवाससाठी. तर आपल्या इच्छेने द्यायचे की म्हणजे अगदी 10 रुपये जरी डोनेट केले तरी तुम्हाला चालतात. म्हणजे मला काही हे नाही, माझी इच्छा आहे की सगळ्यांनी द्यावं आणि आपलं त्याला हातभार लागावा आणि लवकर व्हावं म्हणून मी जस्ट सांगते, एक भक्त म्हणून सांगते. तर आता थोडासा आराम करणार आहे मी, कारण खूप चालणं झालं आणि ऊन बेकार आहे. तर करतो जरासा आराम. निघालो आहे आता आम्ही. पार्किंगमधनं बाहेर पडलो आहे. पार्किंगला 50 रुपये तिकीट. आता पहिल्यांदा आपला टास्क आहे CNG भरणं. मग बद्दल बोलत होतो ना तुम्हाला काल. हे कामं चालेल बघा सगळं. क्रेन बिन दिसते का. इथं तलाव होता आधी, हा तलाव काढला आहे आणि इथं कन्स्ट्रक्शन होणार आहे. सोलापूरमध्ये आता आपण CNG आपलं पूर्ण संपलेलं आहे. सोलापूरमध्ये पोचल्यावरती पेट्रोलवरती गाडी आहे. आता CNG पंप पण आहे, आलो आहे तिथंच. लाईन लागलेली आहे.
आपण पण त्या लाईनीत लागावं. आता ही व्हिडिओ अपलोड करणं चालू आहे, कारण आज 6 वाजता व्हिडिओ रोज येते ना आपली. जरी कोण जास्त बघत नसलं तरी माझं काम आहे, कर्तव्य आहे माझं टाकणं. आणि आपला पोरा सांग बस की. आणि मी जो चॅलेंज घेतला होता 10 डेजचा चॅलेंज, की 10 दिवस मी रोज डेली ब्लॉग टाकेल, तो चॅलेंज माझा कंप्लीट झालेला आहे. आता मी 30 दिवसाचा घेतलेला आहे, म्हणजे 11 दिवसापासून काउंट करायला चालू होणार. असं 30 दिवस कंटिन्यू टाकणार आहे. बघूया जमतंय का. केले आता फुल CNG आणि किती 778 रुपीजचं काहीतरी आलं आहे CNG, म्हणजे 800 रुपयेच धरा. आता सोलापूरमधनं बाहेर पडतोय, लय ऊन आहे खतरनाक, त्यामुळे AC तर काही बंद नाही करू शकत. आता अजून भरपूर राहिलेलं आहे, जरा थांबले, भूक लागली जरा म्हणून हॉटेलला डाळ खिचडीच खाणार आहे, बाकी काही घेणार नाही दुसरं. डाळ खिचडी घेतली माझी, मी इथंच घेतली आणि स्वतःची गाडी दिली, कारण आता शिवान झोपलेला आहे, त्यामुळं त्याला गाडी दिलेली डाळ खिचडी, ती गाडीतच खाते. मी इथं खातो आणि जातो पटकन. बघा पावसाचा कहर. किती वाजलेत आता? 5 वाजलेत. ही परिस्थिती आहे आत्ता 5 वाजता. टोल नाका आलाय, CNG काय आपल्याला भेटलेलं नाही. CNG विचारतो इथं कुठं आहे का पहिल्यांदा. कांडी पण एकच राहिलेली आहे आणि CNG पण भेटलेलं आहे. त्यांनी तिथं CNG बंद आहे बोर्ड ठेवलाच आहे दिखाव्याला, आणि ते बघून माझी फाटली थोडीशी. पण लाईनीत थांबलेत, ते काही गेले नसतील, असेल CNG. पाऊस चांगला पडतोय मजबूत. आता इथं भरलं की अजून किती राहिले. मी बुलेश्वरचा मॅप लावला आहे, 113 किलोमीटर बुलेश्वर आहे. तिकडनं काय 30-35 किलोमीटर माझं घर असेल. पण बुलेश्वरचा टर्न मिस नाही झाला पाहिजे, त्यामुळे मी बुलेश्वर लावून ठेवलं आहे, बुलेश्वर महादेव मंदिर. जायचं होतं तिथं पण आज जरा माझी तब्येत खराब झाली, त्यामुळं कॅन्सल केलं जायचं. पंपावरती आहे ना, आता आम्ही पंपावरती आहे आणि एवढा खतरनाक पाऊस पडतोय, तर त्या पेट्रोल पंपावाल्याने CNG भरायचं बंद केलंय. त्याचं बी बरोबर आहे म्हणा, एवढ्या जोरात पावसात ते कसं भरणार. पेटचं असं शेड वगैरे असतं त्याला, तर त्यांनी भरला असता, पण ह्याला काही शेड बिडच नाही. तो काय भरा ना पेट्रोल CNG, त्यामुळे सगळेच थांबले आम्ही. जाऊ दे आता काय करणार, शेवटी तो पण माणूसच येतो, काय रोबोट नाही आहे. त्याला काय जाऊन तेवढ्यासाठी मांडू नाही शकत. आणि पाऊस खरंच लय जोरात नाही, ते 1 मिनिटातच तो भिजून जाईल बाहेर आला. गाड्या यायलाच लागलेत लाईनीला लागायला सारखं. पण तुम्हाला CNG ऐकून वैताग आला असेल, माझं पण तेच झालेलं आहे. मागं जिथं थांबलो होतं ना, तिथं पावसामुळे लाईट गेली, त्यामुळे CNGच बंद. मग आता पुढे येऊन आता इथं थांबले. CNG संपला आहे माझ्या गाडीतला पूर्ण. इथं आहे CNG, आता इथं भरून घेतो. आणि बुलेश्वर मंदिर 66 किलोमीटर राहिले अजून, त्याला 1.5 तास लागणार. तिथून पुढं माझं घर असं आहे. बघूया आता किती वाजता पोहोचतो आपण घरी. हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी ट्रॅव्हलमध्ये होतच असतात. CNG म्हणल्यावर एवढा टाईम लागणारच. झाला आहे मोठा ॲक्सिडेंट, गाडीवरून खाली पडली. पावसात स्लीप झाले असणार आहे, टँकर आहे बहुतेक. कोणाला काही झालेलं नाही, कारण दुसरी गाडी नव्हती इथं कुठली. पलटी झाली असणार आहे, फक्त कोणाला काही झालं नसतं. शिवांश बघा रुसलाय किती, पाय सरळ केले तर आकडून घेतोय आणि डोळ्यावर हात ठेवून झोपलाय बघत, का तर त्याला पुढं जाऊ देत नाही गाडी चालवायला म्हणून. तर रुसून बसलाय हो का कसा बघा. तोंडावर हात त्याचे बघू बघू ना. नाही यवतमध्ये आहे. इकडनं सरळ रोड जातो आपल्याला खेडशिवापूरला, आणि हा रोड सरळ जातो हडपसरला समोरचा. सध्या कन्फ्युजन आहे कुठल्या रोडने जायचं, हे कन्फ्युजन आहे. आता इथं चहा प्यायला थांबलो आहे, तिला चहा प्यायचा आहे.
चहा पिता पिता जरा सर्च करून बघतो कुठलं जवळ पडते आणि मग तसं ठरवतो. तर भावांनो आणि बहिणींनो, आलेलो आहे आपण आपल्या घरी. आता वाजलेले आहे 10 बरोबर. आपण टाईममध्ये आहे. छान झालेला आहे प्रवास. सगळं काही चांगलं झालं. दर्शन पण चांगलं झालेलं आहे. फक्त आज थोडासा मला त्रास झाला, पण असं थोडंफार काही ना काहीतरी होत असतंच, त्याशिवाय मजा नाही. तर आता आलो आहे घरी मी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. इथपर्यंत तुम्ही बघितला असाल व्हिडिओ आणि तुम्हाला काय आवडला असेल यातलं, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की. मी भेटतो तुम्हाला उद्या. श्री स्वामी समर्थ.